आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। पावसाची उघडीप, वाळवा तालुक्यात रखडलेल्या शेतीच्या कामांना वेग। गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यासह वाळवा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले होते। या संततधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागातील शेतजमिनी जलमय झाल्या होत्या। शेतात पाणी साचल्याने आणि चिखलांचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे मशागत, फवारणी, खत व्यवस्थापन यासारखी महत्त्वाची कामे पूर्णपणे ठप्प झाली होती। निसर्गाच्या या प्रकोपापुढे हतबल झालेला बळीराजा पावसाच्या उघडीपीची चातकासारखी वाट पाहत होता। अखेर गेल्या 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। सूर्यप्रकाश पडताच आणि शेतातील पाणी ओसरू लागताच शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला आहे। रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी शेतकरी आपल्या कुटुंबासह पुन्हा एकदा जोमाने शेतात उतरला असून संपूर्ण तालुक्यात शेती कामांची लगबग पाहायला मिळत आहे। पावसामुळे पिकांमध्ये तणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते। आता ऊस, सोयाबीन, भुईमुग आणि भाजीपाला या मुख्य पिकांमधील तण काढणे, कोळपणी करणे, पिकांना खतांचे डोस देणे आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणीच्या कामांना प्रचंड वेग आला आहे। सध्याचे हवामान शेती कामासाठी अत्यंत अनुकूल असल्याने शेतकरी पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत शेतात घाम गाळताना दिसत आहेत। गेल्या आठवड्यात पावसाने पुरती दाणादाण उडवून दिली होती, पण आता 2 दिवस उघडीप मिळाल्याने आम्ही कामाला लागलो आहोत। जर पुढील काही दिवस पावसाने अशीच विश्रांती दिली तर रखडलेली सर्व कामे वेळेत पूर्ण होतील आणि पिकेही वाचतील, अशी आशा वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। थोडक्यात सांगायचे तर पावसाच्या विश्रांतीमुळे वाळवा तालुक्याच्या शिवारात पुन्हा एकदा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून बळीराजा पिकांची मशागत करून खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहे। नमस्ते, मी सुशांत देवराज पाटील, तांदवाडी। गेले 15 दिवस पावसाच्या हजेरीमुळे या रानामध्ये पाणी साचून राहिले होते। यानंतर आज उघडीप मिळाल्यानंतर या ठिकाणी शेतीच्या कामांना पुन्हा एकदा वेग आलेला आहे आणि आता लोकांना शेतीची कामं मशागती करण्यासाठी सोयीस्कर झालेलं आहे। या उघडीपीनंतर आता शेतीमध्ये तणांची भांगलन या ठिकाणी करण्यास वेग आलेला आहे।